तर बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस ऑफ परफेक्ट टेन्सेस आपल्याला पाहायचं आहे, पूर्ण काळाचं पॅसिव्ह व्हॉइस. तर ते आपलं राहिलं होतं कालच्या लेक्चरला, आपलं टेक्निकल अडचण आल्यामुळे ते झालं नाही, तर ते आज आपल्याला इथं पाहायचं आहे. तर नियम जे आहेत ते कॉमन आहेत. पहिला नियम आहे फाइंड द सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट ऑफ सेंटेन्स. वाक्यातला कर्ता आणि कर्म शोधायचा आहे. वाक्यातलं कर्ता आणि कर्म जे आहे ते शोधायला सांगितलेलं आहे. कर्ता कर्म कसं शोधायचं ते आपण तुम्हाला तिथं सांगितलेलं आहे. कर्ता आणि कर्म शोधत असताना काय प्रश्न विचारायचा तो आपण सांगितलेला आहे. हु आणि व्हॉटने प्रश्न विचारल्यावर कर्ता मिळतो आणि हुम आणि व्हॉटने प्रश्न विचारल्यावर ऑब्जेक्ट मिळतं, म्हणजे कर्म मिळतं. त्या जे कर्म आपल्याला वाक्यात मिळतं, ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये जे कर्म मिळतं त्याच कर्माने पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवात करायची आहे. हा दुसरा नियम आहे. पुट द ऑब्जेक्ट इन द बिगिनिंग ऑफ पॅसिव्ह सेंटेन्स ऍज सब्जेक्ट. दुसरा नियम काय सांगतोय, तर मिळालेले जे कर्म आहे त्या कर्मानंच पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवात करायची आहे. त्यानंतर यूज अप्रोप्रिएट ऑक्झिलरी वर्ब ऍज पर द टेन्स. वाक्याच्या काळानुसार आणि कर्माच्या वचनानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. आता पूर्ण काळांमध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं, तर खाली दिलेला जो टेबल आहे त्या टेबलमध्ये सांगितलेलं आहे बघा. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं ऍक्टिव्ह क्रियापदाचं स्वरूप जे आहे ते हॅव किंवा हॅज प्लस क्रियापदाचं ते स्वरूप असतं. आता इथं पॅसिव्ह सेंटेन्स करत असताना काय करायचं आहे, हॅव किंवा हॅज पैकी एकच सहाय्यकारी क्रियापद वापरायचा आहे, तोच सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करायचा आहे त्यानंतर मात्र BEEN बीन हा शब्द वापरायचा आहे. आता तो का वापरायचा आहे, तर पॅसिव्ह सेंटेन्स जे आहे परफेक्टचं पॅसिव्ह करण्यासाठी तो BEEN बीन हा शब्द तिथे आपल्याला वापरायचा आहे. त्यानंतर मुख्य क्रियापदाचं ते स्वरूप वापरायचं आहे. परफेक्ट पास्ट टेन्स जर आलेला असेल तर त्याचं ऍक्टिव्ह क्रियापद असतं हॅड प्लस क्रियापदाचं ते स्वरूप. पॅसिव्ह करत असताना हॅड वापरायचा आहे, त्यानंतर BEEN हा शब्द वापरायचा आहे आणि मुख्य क्रियापदाचं ते स्वरूप वापरायचं आहे. परफेक्ट फ्युचर टेन्सचं पॅसिव्ह जे आहे ते व्याकरणदृष्ट्या शक्य आहे, परंतु वापरात नसल्यामुळे आपण इथं पाहणार नाही आहोत. जसं आपण चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळाचं पॅसिव्ह पाहिलं होतं, तसंच पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण भूतकाळाचंच पॅसिव्ह आपल्याला त्या अभ्यासाला आहे. त्यामुळे तेवढेच दोन दोन अभ्यास पॅसिव्ह सेंटेन्स जे आहेत ते अभ्यासायचे आहेत. पहिल्यांदा आपण पाहिलं होतं साध्या काळाचं पॅसिव्ह करणे. त्याच्यामध्ये तिन्ही साध्या काळांचं पॅसिव्ह होतं. साध्या वर्तमान काळाचं पॅसिव्ह होतं, साध्या भूतकाळाचं पॅसिव्ह होतं, साध्या भविष्य काळाचं पॅसिव्ह होतं. त्यानंतर आपण पाहिलं होतं चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळाचं पॅसिव्ह. चालू वर्तमान काळाचं पॅसिव्ह होतं, चालू भूतकाळाचं पॅसिव्ह होतं आणि चालू भविष्य काळ जो आहे त्याचं पॅसिव्ह करताना मात्र काय करावं लागतं आपल्याला, त्याचं पॅसिव्ह करत असताना काय करावं लागतं, तर ते वापरात नसल्यामुळे आपण ते पॅसिव्ह करू शकत नाही चालू भविष्य काळ. तसंच पूर्ण वर्तमान काळाचं पॅसिव्ह होतं, पूर्ण भूतकाळाचं पॅसिव्ह होतं, परंतु पूर्ण भविष्य काळाचं पॅसिव्ह जे आहे ते वापरात नसल्यामुळे आपण ते अभ्यासलेलं नाही किंवा अभ्यासाला आपल्याला ते नाही. अशा प्रकारे सहाय्यकारी क्रियापद कोणती वापरायची आहेत ते पुढे दिलेलं आहे. पूर्ण वर्तमान काळ जर असेल तर हॅव किंवा हॅज वापरा. हॅज हे तृतीय पुरुष एकवचनी कर्त्यासाठी वापरायचं आहे, ही शी इट याच कर्त्यासाठी. त्यानंतर इतर कर्त्यांसाठी हॅव वापरायचा आहे पूर्ण वर्तमान काळाचं पॅसिव्ह करत असताना. त्याच्यानंतर BEEN बीन हा शब्द लिहायचा आहे आणि नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. तसंच पूर्ण भूतकाळामध्ये काय करायचं आहे, तर हॅड हे एकच सहाय्यकारी क्रियापद सगळीकडे वापरलं जातं. आपण टेन्स पाहताना पाहिलेलं होतं. त्याच पद्धतीनं तेच हॅड हे सहाय्यकारी क्रियापद तिथं वापरायचं आहे. त्यानंतर BEEN बीन हा शब्द वापरायचा आहे. हॅड नंतर BEEN बीन हा शब्द वापरायचा आहे आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. तर हा नियम आहे सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदापर्यंतचा. ते झाल्यानंतर पुढे जे सांगितलेलं आहे ते काय आहे, तर मुख्य क्रियापदाचं ते स्वरूप लिहून झाल्यानंतर असेल तर राहिलेला भाग लिहा, पूरक भाग लिहा, नसेल तर बाय हे प्रिपोजिशन वापरायचं आहे. आफ्टर द पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब प्रिपोजिशन बाय शुड बी युज्ड. मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर असेल तर साधा राहिलेला भाग लिहा, नसेल तर बाय हे प्रिपोजिशन वापरायचं आहे आणि शेवटी ऍट लास्ट द ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट शुड बी रिटर्न. शेवटी काय करायचं आहे, तर क्रियापदाची कर्त्याची द्वितीय जी आहे ती तिथे लिहायची आहे. ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट म्हणजे कर्त्याची द्वितीय. तर पूर्ण काळाचा पॅसिव्ह व्हॉइस करत असताना पुढील प्रमाणे वाक्यरचना त्याची तयार होईल. सुरुवातीला ऑब्जेक्ट लिहायचं आहे, पण ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टची पोझिशन चेंज करताना लक्षात ठेवायचं आहे. ऑब्जेक्ट ज्यावेळी सब्जेक्टच्या पोझिशनला जाईल म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला जाईल त्यावेळी त्याचं स्वरूप जे आहे ते सब्जेक्टच्या स्वरूपात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल हिम असेल तर ते ही करायचं आहे, हर असेल तर शी असं करायचं आहे. त्यानंतर मी असेल तर आय असं त्याचं रूपांतर करायचं आहे. ऑब्जेक्ट हे सुरुवातीला लिहायचं, त्याच्यानंतर ऑब्जेक्टच्या वचनानुसार आणि वाक्याच्या काळानुसार म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असेल तर हॅज किंवा हॅव, पूर्ण भूतकाळ असेल तर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आहे. त्यानंतर BEEN बीन हा शब्द वापरायचा आहे.
त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे. त्यानंतर असेल तर राहिलेला भाग लिहायचा, नसेल तर बाय हे प्रिपोजिशन लिहून कर्त्याची द्वितीया लिहायची आहे. तर तो नियम एक लक्षात ठेवा की ज्यावेळी तुम्हाला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करायची त्यावेळी त्यांच्या केसेस सुद्धा चेंज करायच्या आहेत. म्हणजे ऑब्जेक्ट पोझिशनला जसं प्रोनाउन येतं तसंच ते सब्जेक्ट पोझिशनला ठेवायचं नाही, तर त्याची केस जी आहे ती प्रथमेच्या स्वरूपात लिहायची आहे. आणि सब्जेक्ट ज्यावेळी ऑब्जेक्ट पोझिशनला जातो त्यावेळी ते द्वितीयच्या स्वरूपात लिहायचं आहे. तर हे परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह करत असताना आपल्याला नियम लक्षात ठेवायचे. त्याचे एक्झाम्पल्स पुढील दिलेल्या एक्झाम्पल प्रमाणे असणार आहेत. तर त्यात पहिले एक्झाम्पल बघा, आय हॅव प्लेड क्रिकेट असं एक्झाम्पल आहे. तर व्हॉट हॅव आय प्लेड असं प्रश्न विचारल्यानंतर आय हा करता मिळतो आणि व्हॉट हॅव आय प्लेड असा जर प्रश्न विचारला तर क्रिकेट हा आपल्याला ऑब्जेक्ट मिळतो आणि हु हॅज प्लेड क्रिकेट आय हा करता मिळतो. कर्ता आणि कर्म आपण शोधलं, त्यानंतर मिळालेले जे कर्म आहे क्रिकेट त्यानंच वाक्याची सुरुवात करायची पॅसिव्ह वाक्याची. क्रिकेट हे तृतीय पुरुषी एकवचनी मध्ये येतं, त्यामुळे आपण तिथं हॅज वापरायचं आहे. त्यानंतर BWN हा बीन हा शब्द वापरायचा आहे. प्लेडचं क्रिकेटचं तिसरं रूप हे आहे तसं प्लेड असं लिहायचं आहे. राहिलेला भाग वाक्यात नसल्यामुळे आपण बाय हे प्रिपोजिशन लिहून आय या कर्त्याची द्वितीया मी असं लिहितो. म्हणजे आय हॅव प्लेड क्रिकेट या वाक्याचं पॅसिव्ह सेंटेन्स होईल क्रिकेट हॅज बीन प्लेड बाय मी. त्यानंतर दुसरं वाक्य दिलेलं आहे शी हॅज रिटन अ लेटर. व्हॉट हॅज शी रिटन असा प्रश्न विचारला तर ऑब्जेक्ट मिळतं आपल्याला अ लेटर आणि हु हॅज रिटन अ लेटर असा जर प्रश्न विचारला तर कर्ता मिळतो शी. तर त्याचं अ लेटर हा जो कर्म मिळालेला आहे त्या कर्मानं वाक्याची सुरुवात करायची. अ लेटर हे सुद्धा तृतीय पुरुष एकवचनी असल्यामुळे हॅज तिथं वापरायचं आहे. त्यानंतर BWN बीन हा शब्द वापरायचा. त्यानंतर राईट रिटर्नचं तिसरं रूप, राईटचं तिसरं रूप रिटर्न आहे तसं तिथं आहे, त्यामुळे त्याला काय आपल्याला बघावं लागणार नाहीये, ते रिटर्न आहे तसं लिहायचं. त्यानंतर असेल तर राहिलेला भाग लिहा, नसेल तर बाय हे प्रिपोजिशन लिहून शी हा जो करता आहे ती द्वितीय लिहायची आहे हर अशी. म्हणजे शी हॅज रिटन अ लेटर असं जे वाक्य आहे त्याचं पॅसिव्ह करत असताना अ लेटर हॅज बीन रिटन बाय हर असं त्याचं होईल. त्यानंतर तिसरं वाक्य आहे परफेक्ट पास्ट मधलं, शी हॅड स्टडीड फ्रेंच. हु हॅड स्टडीड फ्रेंच शी असा त्याचा करता मिळतो. व्हॉट हॅड शी स्टडीड फ्रेंच हे त्याचं ऑब्जेक्ट मिळतं. मिळालेल्या ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात करायची फ्रेंच. हॅडला हॅड आहे तसं लिहायचं कारण पूर्ण भूतकाळामध्ये हॅड हे एकच आहे क्रियापद वापरलं जातं. त्यानंतर पॅसिव्ह करण्यासाठी BWN बीन हा शब्द वापरायचा. त्यानंतर स्टडीड हे तिसरं रूप आहे क्रियापदाचं ते आहे तसं लिहायचं. त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन लिहून शी या कर्त्याची द्वितीया हर अशी लिहायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला परफेक्ट टेन्सचं पॅसिव्ह जे आहे ते करता येईल. नेक्स्ट टाईपचा जो ऍक्टिव्ह पॅसिव्ह आहे, आता काळांचं पॅसिव्ह संपलेलं आहे इथं. म्हणजे साधा काळ, पूर्ण काळ, चालू काळ याचं पॅसिव्ह संपलेलं आहे. चालू पूर्ण काळाचं पॅसिव्ह जे आहे ते व्याकरण दृष्ट्या शक्य आहे परंतु अभ्यासात नाही. जसं चालू भविष्य काळ आणि पूर्ण भविष्य काळाचा पॅसिव्ह आपल्याला अभ्यासाला नाही, तसंच चालू पूर्ण काळांचा पॅसिव्ह सुद्धा आपल्याला अभ्यासाला नाहीये. तर पुढचं जे पॅसिव्ह सेंटेन्स आहे ते कसं आहे, तर दोन कर्म असलेल्या वाक्यांचं पॅसिव्ह करणे. म्हणजे वाक्यामध्ये दोन कर्म येतात, तर त्या दोन कर्म असणाऱ्या वाक्यांचं पॅसिव्ह कसं करायचं आहे हे आपल्याला इथं पाहायचं. तर पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सेंटेन्सेस विथ टू ऑब्जेक्ट्स, दोन कर्म असणाऱ्या वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, रीरायटिंग अन ऍक्टिव्ह सेंटेन्स विथ टू ऑब्जेक्ट्स इन पॅसिव्ह व्हॉइस मीन्स दॅट वन ऑफ द टू ऑब्जेक्ट्स बिकम्स द सब्जेक्ट. म्हणजे ज्यावेळी आपल्याला दोन कर्म असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं त्यावेळी त्याचा अर्थ असा होतो की दोन्हीपैकी एका कर्मानं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसची सुरुवात करावी लागते. द अदर वन रिमेन्स अन ऑब्जेक्ट, आणि दुसरं जे राहिलेलं कर्म आहे ते ऑब्जेक्ट म्हणून तसंच राहील. विच ऑब्जेक्ट टू ट्रान्सफॉर्म इनटू द सब्जेक्ट डिपेंड्स ऑन व्हॉट यू वॉन्ट टू पुट द फोकस ऑन. आता कोणतं ऑब्जेक्ट घ्यायचं हे टोटली आपल्यावरती अवलंबून आहे. आपण वाक्य सोडवणार आहोत तर आपल्यावरती ते अवलंबून आहे की कोणत्या कर्मानं पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवात करायची. तर इथे एक सेंटेन्स दिलेला आहे बघा, द मॅनेजर विल गिव्ह यू अ तिकीट असं सेंटेन्स आहे. हु विल गिव्ह यू अ तिकीट असं जर प्रश्न विचारला तर द मॅनेजर हे उत्तर मिळेल जो त्या वाक्याचा कर्ता आहे. हुम विल मॅनेजर गिव्ह अ तिकीट असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला ऑब्जेक्ट मिळतं यू हे द्वितीयच्या स्वरूपात मिळतं आणि व्हॉट विल द मॅनेजर गिव्ह यू अ तिकीट हे एक ऑब्जेक्ट मिळतं. तर आता अ तिकीटनं सुद्धा सुरुवात करू शकतो आपण किंवा यू न सुद्धा सुरुवात करू शकतो. अ तिकीटनं जर सुरुवात केली तर यू हा वाक्याच्या शेवटी तसाच राहील आणि यू न सुरुवात केली तर अ तिकीट हे वाक्याच्या शेवटी ऑब्जेक्ट म्हणून तसंच राहील. तर पहिलं वाक्य कसं केलंय बघा, अ तिकीट
इथं आता वाक्याचा काळ जो आहे तो विल गिव्ह साधा वर्तमान काळ, साधा भविष्य काळ आहे. तर त्याचं अ तिकीट विल बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जाईल. अ तिकीट विल बी गिव्हन टू यू. हे टू फक्त आपल्याला ऍडिशनल ऍड करावं लागेल, कारण तिथं हे द्वितीयच्या स्वरूपात यू वापरलेलं असल्यामुळे. त्यामुळं अ तिकीट विल बी गिव्हन टू यू बाय द मॅनेजर असं आपल्याला तिथं वापरावं लागेल. दुसरं ऑब्जेक्ट जे आहे हे बाय या प्रिपोजिशनच्या आधी नेहमी राहणार आहे. इथं टू यू राहिलेलं आहे, इथं अ तिकीट राहिलेलं आहे दुसऱ्या वाक्यामध्ये. त्यामुळं ते लक्षात ठेवायचं आहे की दोन कर्म असलेल्या वाक्यामध्ये एक कर्म जे आहे ते नेहमी बाय या प्रिपोजिशनच्या आधी तसंच राहील. तर द मॅनेजर विल गिव्ह यू अ तिकीट या वाक्याचं अ तिकीट हे जर ऑब्जेक्ट वापरलं आपण तर अ तिकीट विल बी गिव्हन टू यू बाय द मॅनेजर असं होईल. आणि यू हा करता जर वापरायचा असेल आपल्याला ऑब्जेक्ट जो आहे तो, तर त्याचं यू विल बी गिव्हन अ तिकीट बाय द मॅनेजर. अशा पद्धतीने दोन कर्म असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह आपल्याला करता येईल. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, दोन कर्म असलेले वाक्य जे आहे हे कोणत्याही काळात येऊ शकतं. साध्या काळात इथं आलेलं आहे, साध्या भविष्य काळामध्ये, ते साध्या वर्तमान काळात असू शकतं, साध्या भूतकाळात असू शकतं, साध्या भविष्य काळात असू शकतं, चालू वर्तमान काळात असू शकतं, चालू भूतकाळात असू शकतं, पूर्ण वर्तमान काळात असू शकतं किंवा पूर्ण भूतकाळात असू शकतं. तर हे कोणत्याही टेन्स मध्ये येऊ शकतं हे लक्षात ठेवा. त्यासाठी आपण टेन्सेस कोणते आहेत त्याचं पॅसिव्ह आधी घेतलेलं आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाबा ते त्या टेन्स मधलं आहे, त्याचं पॅसिव्ह असं करायचं आहे. तर हे दोन कर्म असलेल्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस अशा पद्धतीने केलं जातं. त्यानंतर पुढचा जो काळ आहे, तर पुढच्या काळाचं पॅसिव्ह जे आहे ते कसं करायचं ते आपल्याला बघायचं आहे. आता पुढच्या जे वाक्याचा प्रकार आहे, आता इथून पुढचे जे पॅसिव्ह झालेले आहे, चालू झालेलं आहे, ते पॅसिव्ह जे आहेत ते कसे चालू झालेले आहेत, तर वेगवेगळ्या टाईपचे सेंटेन्सेस जे आहेत त्याचं पॅसिव्ह आहे. वेगवेगळ्या टाईपचे जे सेंटेन्सेस आहेत त्याचं पॅसिव्ह इथं चालू झालेलं आहे. तर पॅसिव्ह वॉइस ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करणे, हा पहिला प्रकार इथं आपल्याला आलेला आहे. त्याच जे आधी आपण बघितलेलं आहे ते सगळं विधानात्मक वाक्याचं पॅसिव्ह होतं. विधानात्मक वाक्य हे साध्या काळात येऊ शकतं, चालू काळात येऊ शकतं, पूर्ण काळात येऊ शकतं, दोन ऑब्जेक्ट असलेलं असू शकतं. तर हे विधानात्मक वाक्याचं पॅसिव्ह जे आहे ते आधी पाहिलेलं आहे आपण. आता आपल्याला आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह जे आहे ते कसं करायचं ते पाहायचं आहे. तर आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करत असतानाचे जे नियम आहेत ते नियम काय आहेत बघा. तर सुरुवातीलाच पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवात जी आहे ती लेट या शब्दाने करायची आहे. आज्ञार्थी वाक्य जर आलेलं असेल, त्याचं पॅसिव्ह जर करायचं असेल तर ते पॅसिव्ह करत असताना पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवात लेट या शब्दाने करायची आहे. बिगिन द पॅसिव्ह सेंटेन्स विथ द वर्ड लेट. लेट या शब्दाने त्याची सुरुवात करायची आहे. त्यानंतर पुट द ऑब्जेक्ट आफ्टर द वर्ड लेट. लेट हा जो शब्द आहे त्याच्यानंतर वाक्यातलं जे ऑब्जेक्ट आहे ते ऑब्जेक्ट तिथं लिहायचं आहे. ऑब्जेक्ट लिहून झाल्यानंतर यूज बी ऍज ऑक्झिलरी वर्ब. बी हा शब्द जो आहे तो ऑक्झिलरी वर्ब, सहाय्यकारी क्रियापद म्हणून तिथं वापरायचा आहे. त्यानंतर यूज द पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब. त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे. आणि शेवटी जर असेल तर राहिलेला भाग लिहायचा, नसेल तर वाक्य जे आहे ते तिथे एंड होतंय. तर सेंटेन्स स्ट्रक्चर त्याचं कसं होतं बघा. आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करायला लेट हा शब्द सुरुवातीला लिहायचा, त्यानंतर ऑब्जेक्ट लिहायचं, त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद लिहायचं, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आणि नंतर असेल तर राहिलेला भाग, नसेल तर वाक्य तिथं संपतं. फॉर एक्झाम्पल ओपन द डोअर असं वाक्य आहे. तर ओपन द डोअर या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस करत असताना कसं केलं जातं बघा. सुरुवात शब्द लेट या शब्दानं सुरुवात केली जाते. लेट या शब्दानं सुरुवात केली की त्यानंतर द डोअर हे ऑब्जेक्ट लिहिलं जातं. द डोअर हे ऑब्जेक्ट लिहिलं जातं. त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आणि ओपन जो सुरुवातीला क्रियापद आलेला आहे वाक्याच्या त्याचं तिसरं रूप जे आहे ओपनड हे तिथं पुढे लिहिलं जातं. तर इथं जर तुम्हाला ऑब्जेक्ट शोधायचा असेल आज्ञार्थी वाक्यामध्ये तर तिथं काय करावं लागतं बघा. व्हॉट शुड बी या प्रश्नानं त्याची सुरुवात करायची. व्हॉट शुड बी आणि आज्ञार्थी वाक्यातलं पहिलं जे क्रियापद आहे मुख्य क्रियापद त्याचं तिसरं रूप वापरायचं. इथं आता ओपन द डोअर असं वाक्य आहे. याच्यात जर तुम्हाला ऑब्जेक्ट शोधायचं असेल तर ते सोपं आहे, कारण द डोअर हे ओपन या क्रियापदानंतरच आलेलं आहे. परंतु काही आज्ञार्थी वाक्यात ती मोठी असतात, त्याच्यामध्ये जर ऑब्जेक्ट शोधायचं असेल तर तुम्हाला अवघड जाऊ शकतं. त्यामुळे काय करायचं तर व्हॉट शुड बी न प्रश्न विचारायचा आहे. आणि तो प्रश्न कसा विचारायचा तर पहिल्या वाक्याच्या एक्झाम्पल मध्ये बघा. ओपन द डोअर असं वाक्य आहे, याच्यामध्ये आपल्याला कर्म शोधायचं आहे. कर्म शोधत असताना मग आपण काय करू शकतो, त्याला प्रश्न विचारू शकतो व्हॉट शुड बी ओपनड. त्याचं उत्तर आपल्याला मिळेल द डोअर. आणि मग लेट या शब्दानंतर द डोअर हे शब्द टाकायचे जे ऑब्जेक्ट आहे वाक्याचं, त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आणि शेवटी ओपन या क्रियापदाचं तिसरं रूप ओपनड. किंवा
दुसरं एक्झाम्पल बघा तिथं, गिव्ह मी युअर बुक. आता नेमकं इथं काय गिव्ह यानं काय केलेलं आहे तर दोन कर्म असलेलं वाक्य आहे हे. तर व्हॉट शुड बी गिव्हन असा प्रश्न विचारायचा. गिव्ह क्रियापद आलेलं जर असेल आज्ञार्थी वाक्यामध्ये तर व्हॉट शुड बी गिव्हन असा प्रश्न विचारायचा. मिळालेलं जे ऑब्जेक्ट असेल त्यानंच वाक्याची सुरुवात करायची. मग व्हॉट शुड बी गिव्हन असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला उत्तर मिळतं युअर बुक. त्यामुळं त्यानं आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करताना ते ऑब्जेक्ट वापरायचं आहे. त्यासाठी सुरुवातीला लेट या शब्दाचा वापर करायचा. त्यानंतर लेट युअर बुक, त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. त्यानंतर गिव्हचं तिसरं रूप वापरायचं गिव्हन, आणि शेवटी राहिलेला भाग जो आहे टू मी हा तिथं वापरायचा आहे. तर अशा पद्धतीने आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह जे आहे ते करता येतं. अजून एक पद्धत आहे आज्ञार्थी वाक्याचं पॅसिव्ह करण्याची, ती कशी आहे बघा. ओपन द डोअर हे ऍक्टिव्ह सेंटेन्स आहे, त्याचं पॅसिव्ह सेंटेन्स आपण लेट या शब्दानं करतो. लेट द डोअर बी ओपनड असं. किंवा दुसरी पद्धत आहे यू आर ऑर्डर्ड किंवा यू आर रिक्वेस्टेड टू ओपन द डोअर, असं सुद्धा ते पॅसिव्ह केलं जाऊ शकतं. सेम पद्धत दुसऱ्या वाक्याला आहे, डू नॉट बीट द डॉग. आता इथं मात्र काय आहे, डू नॉट न सुरू होणारी जी आज्ञार्थी वाक्य आहेत त्याचं पॅसिव्ह करताना काय करायचं बघा. इथं मी तुम्हाला वर्ड फाईल वरती दाखवतो. डू नॉट न जर सुरू होणारी वाक्य असतील तर त्याचं पॅसिव्ह करत असताना थोडस एक एक्स्ट्रा सहाय्यकारी क्रियापद जे आहे तिथं आपल्याला वापरावं लागतं. डोंट टच द वायर असं वाक्य आहे, याचं पॅसिव्ह करायचं आहे. व्हॉट शुड नॉट बी टचड द वायर हे आपल्याला उत्तर मिळतं. व्हॉट शुड नॉट बी टचड द वायर. लेट द वायर असं त्याचं होईल. लेट या शब्दाने सुरुवात केली, त्यानंतर द वायर हा ऑब्जेक्ट लिहिला. आता इथं काय करायचं मात्र, नॉट बी असं वापरायचं आहे. लेट द वायर नॉट बी आणि टच या क्रियापदाचं तिसरं रूप. अशा पद्धतीने डू नॉटचं वाक्य करायचं आहे. इथं जे दिलेलं डू नॉटचं वाक्य आहे, डू नॉट बीट द डॉग, लेट द डॉग नॉट बी बीटन असं त्याचं पॅसिव्ह केलेलं आहे. किंवा दुसऱ्या पद्धतीने आपण करू शकतो, यू आर इन्स्ट्रक्टेड नॉट टू बीट द डॉग. डोंटचा बदल नॉट टू असा करायचा. हेल्प मी असं सेंटेन्स आहे, त्याचं आपण इनडायरेक्ट करू शकतो लेट या शब्दाचा वापर करून, लेट मी बी हेल्पड. आणि दुसऱ्या पद्धतीने करू शकतो, यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी. लर्न द पोएम असा डायरेक्ट सेंटेन्स आहे, आज्ञार्थी वाक्य आहे. त्याचं लेट ना आपण करू शकतो, लेट द पोएम बी लर्नड किंवा यू आर आस्क्ड टू लर्न द पोएम. त्यानंतर डोंट टच इट असं आहे, लेट इट नॉट बी टचड. आपण वायरचं एक्झाम्पल बघितलेलं आहे त्या पद्धतीनेच हे आहे. किंवा याच्या व्यतिरिक्त आपण त्याचा दुसरा वापर करू शकतो, दुसऱ्या पद्धतीने ते वाक्य करू शकतो, यू आर वॉर्नड नॉट टू टच इट. आता याच्यापैकी लेट या शब्दानंच केलेलं वाक्य जे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीनं होतात. ते यू आर ऑर्डर, यू आर रिक्वेस्टेड किंवा यू आर आस्क्ड हे शब्द उसने घेण्यापेक्षा आणि ते वाक्य करण्यापेक्षा लेट या शब्दानंच पॅसिव्ह वॉइस जे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने समजतात किंवा होतात. आता ऑन द स्पॉट तुम्हाला मी दोन तीन एक्झाम्पल सोडवायला देतो. लेट ह्याची आज्ञार्थी वाक्य ती तुम्ही सोडवायची आहेत. ही दोन वाक्य सोडवा, प्रॅक्टिस म्हणून सोडवायची आहे. आज्ञार्थी वाक्याचं आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे. पॅसिव्ह करत असताना लेट या शब्दानं सुरुवात करायची, त्याच्यानंतर वाक्यातलं ऑब्जेक्ट लिहायचं, त्याच्यानंतर बी लिहायचं, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं.
झालेत का सोडवून? तर या दोन वाक्यांचं पॅसिव्ह होत असताना कसं होणार आहे बघा. कॅच द बॉल हे जे आहे याचं पॅसिव्ह होत असताना लेट हा शब्द सुरुवातीला वापरायचा. त्यानंतर ऑब्जेक्ट जर शोधायला अवघड वाटत असेल तर व्हॉट शुड बी कॉट असा प्रश्न विचारायचा. द बॉल हे उत्तर मिळेल. लेट या शब्दानंतर द बॉल हा शब्द टाकायचा. त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आणि कॅचचं तिसरं रूप कॉट वापरायचं. आणि डोंट कॉल द पोलीस असं सेंटेन्स आहे. याचं सुद्धा करत असताना काय करायचं आहे, लेट या शब्दानं सुरुवात करायची. त्यानंतर हु शुड नॉट बी कॉल्ड असा प्रश्न विचारल्यास आपल्याला उत्तर मिळेल द पोलीस. लेट या शब्दानंतर द पोलीस हे ऑब्जेक्ट टाकायचं. त्यानंतर नॉट बी हा शब्द वापरायचा आणि कॉलचं तिसरं रूप कॉल्ड लिहायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला आज्ञार्थी वाक्याचं इनडायरेक्ट जे आहे ते करता येईल. लक्षात आलं? याच्यानंतर पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे पॅसिव्ह व्हॉइसचा, जो आहे मॉडेल ऑक्झिलरी सेंटेन्सचा पॅसिव्ह. मॉडेल ऑक्झिलरी असणाऱ्या वाक्याचं पॅसिव्ह म्हणजे ज्या वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी येतात त्याचं पॅसिव्ह कसं करायचं. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, याचं पॅसिव्ह जे आहे ते सिंपल फ्युचर टेन्सच्या पॅसिव्ह प्रमाणे आहे. मी असं का म्हणतोय याचं पॅसिव्ह जे आहे ते सिंपल फ्युचर टेन्सच्या पॅसिव्ह प्रमाणे आहे, तर तुम्ही जर या वाक्याची आणि सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्याची जर कंपॅरिझन केली तर बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सिंपल फ्युचर टेन्सच्या वाक्याशी मिळते जुळते आहेत. त्यामुळे मी म्हणतोय की मॉडेल ऑक्झिलरी असणाऱ्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस जे आहे ते सिंपल फ्युचर टेन्सच्या पॅसिव्ह व्हॉइसशी मिळतं जुळतं आहे किंवा त्याच्यासारखं आहे. मग आता ते करत असताना काय करायचं आहे, तर पहिला नियम सेम आहे, वाक्यातला कर्ता आणि कर्म शोधायचा आहे. मॉडेल ऑक्झिलरी सेंटेन्सचं पॅसिव्ह करत असताना वाक्यातला कर्ता आणि कर्म शोधायचा आहे. त्यानंतर मिळालेले जे कर्म आहे ऍक्टिव्ह सेंटेन्स मधलं त्यानंच पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवात करायची आहे. पुट द ऑब्जेक्ट इन द बिगिनिंग ऑफ पॅसिव्ह सेंटेन्स म्हणजे जे मिळालेले कर्म आहे त्या कर्मानंच पॅसिव्ह सेंटेन्सची सुरुवात करायची आहे. त्यानंतर मात्र काय करायचं आहे बघा, सहाय्यकारी क्रियापद जे वापरायचं आहे तिथं मात्र एक हे आहे, म्हणजे जे मिळालेलं सहाय्यकारी क्रियापद आहे ते आहे तसं लिहायचं आहे. यूज द सेम मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. वाक्यात ऍक्टिव्ह सेंटेन्स मध्ये जे मॉडेल ऑक्झिलरी आलेलं आहे तेच मॉडेल ऑक्झिलरी काय करायचं आहे तर पॅसिव्ह सेंटेन्स मध्ये वापरायचं आहे. त्यानंतर बी हा शब्द वापरायचा आहे. देन यूज बी आफ्टर मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. बी हा शब्द मॉडेल ऑक्झिलरी नंतर वापरायचा आहे. त्यानंतर यूज पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे. आफ्टर द पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब प्रिपोजिशन बाय शुड बी युज्ड. त्यानंतर मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर बाय हे प्रिपोजिशन तिथं वापरायचं आहे. आणि शेवटी ऍट लास्ट द ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ सब्जेक्ट शुड बी रिटर्न. तर आता याचं जे हे आहे वाक्यरचना जी आहे ती साध्या भूतकाळातल्या पॅसिव्हच्या वाक्यरचनेशी मिळती जुळती आहे बघा. सुरुवातीला ऑब्जेक्ट लिहिला, त्यानंतर मॉडेल ऑक्झिलरी आहे तेच वापरायचं आहे. आपण इथं काय करत होतो, साध्या भूतकाळामध्ये शाल किंवा विल वापरत होतो, ते आहे तसंच होतं तिथं. त्यानंतर बी वापरत होतो, त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप बाय हे प्रिपोजिशन आणि सब्जेक्ट वापरत होतो. आता हा नियम आपण कॉमन सर्व ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस करत असताना तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्यावेळी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची पोझिशन चेंज होते त्यावेळी त्यांच्या केसेस बदलायच्या आहेत. म्हणजे ऑब्जेक्ट ज्यावेळी सब्जेक्टच्या जागी जातं त्यावेळी ते सब्जेक्टच्या स्वरूपात लिहायचं आहे आणि सब्जेक्ट ज्यावेळी ऑब्जेक्टच्या जागी जातं त्यावेळी ते ऑब्जेक्टच्या स्वरूपात लिहायचं आहे. तर आता इथे एक्झाम्पल्स आहेत बघा. एक्झाम्पल्स दिलेलं आहे, वी कुड नॉट डू आवर स्टडी असं सेंटेन्स आहे. आता याच्यात प्रश्न विचारायचा आणि सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट शोधायचा आहे. हु कुड नॉट डू देअर स्टडी, त्याला वी असं उत्तर मिळेल. आणि व्हॉट कुड वी नॉट डू, आम्ही काय करू शकलो नाही, आवर स्टडी. आवर स्टडी हा ऑब्जेक्ट आहे. आवर स्टडी हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे. आवर स्टडी, कुड नॉटला कुड नॉट आहे तसं वापरायचं कारण ते सहाय्यकारी क्रियापद आहे कुड नॉट. त्यानंतर बी वापरायचं. त्यानंतर डू हे मुख्य क्रियापद आहे त्यामुळे त्याचं तिसरं रूप वापरायचं. आवर स्टडी कुड नॉट बी डन. राहिलेला भाग नसल्यामुळे बाय हे प्रिपोजिशन वापरून वी ची द्वितीया अस लिहायची आहे. ही कॅन स्पीक इंग्लिश, हु कॅन स्पीक इंग्लिश, ही हा त्याचा करता मिळाला. व्हॉट कॅन ही स्पीक इंग्लिश, ऑब्जेक्ट मिळालं. इंग्लिश या शब्दानं वाक्याची सुरुवात करायची पॅसिव्ह सेंटेन्सची. त्यानंतर कॅन हा शब्द आहे तसा मॉडेल ऑक्झिलरी आहे तसं वापरायचं, इंग्लिश कॅन. त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. स्पीकचं तिसरं रूप पुढे वापरायचं आहे, इंग्लिश कॅन बी स्पोकन. त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन वापरायचं आणि ही हा जो करता आहे त्याची द्वितीया हिम अशी लिहायची आहे. म्हणजे मॉडेल ऑक्झिलरी सेंटेन्सचं पॅसिव्ह करत असताना वी कुड नॉट डू आवर स्टडीचं कसं होईल, आवर स्टडी कुड नॉट बी डन बाय अस. त्यानंतर ही कॅन स्पीक इंग्लिश त्याचं पॅसिव्ह करत असताना आपल्याला इंग्लिश कॅन बी स्पोकन बाय हिम असं होतं.
तर आता हे जे आहे, ही जी वाक्यरचना आहे, आता ही इथं कॉपी करतो आणि तुम्हाला साध्या वर्तमान काळ, साध्या भविष्य काळाची जी पॅसिव्ह वाक्यरचना आहे तिथं कशी आहे, ती सुद्धा कशी याच्यासारखी सेम आहे हे तुम्हाला तिथं दाखवतो. तर आता हे साध्या काळाचं पॅसिव्ह जे आहे हे इथं आपण पाहिलेलं सिंपल फ्युचर टेन्सचं. तर इथं बघा, इथं ही वाक्यरचना दिलेली आहे. इथं आता काय केलेलं आहे, साधा भविष्य काळ टाकलेला आहे. इथं जर वापरलं तर हे बघा, आता हे सेम वाटतं आपल्याला. म्हणजे सुरुवातीला ऑब्जेक्ट वापरला, त्यानंतर आहे तेच मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरलं, त्यानंतर इथं बघा शॅल बी विल बी म्हटलेलं आहे, इथं सुद्धा बी आलेला आहे आणि मुख्य क्रियापदाचं ते स्वरूप आलेलं आहे. तर अशा प्रकारे ही जी वाक्यरचना आहे ही साध्या भविष्यकाळ, साधा जो भूतकाळ आहे, साध्या भूतकाळाशी मिळती जुळती आहे, सॉरी साध्या भविष्य काळाच्या पॅसिव्हशी मिळती जुळती आहे. तर त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की मॉडेल ऑक्झिलरी असणाऱ्या वाक्याचं पॅसिव्ह मॉडेल ऑक्झिलरीची वाक्य जे आहेत ते एक्सरसाइज तुम्हाला इथं देतो, 4-5 वाक्य ती सोडवून दाखवा इथं आता, कारण तुम्हाला ते समजलेलं आहे म्हणताय तुम्ही, तर आपल्याला प्रॅक्टिस थोडीशी होणं गरजेचं आहे, कारण व्याकरणाच्या वाक्यांची प्रॅक्टिस झाल्याशिवाय आपल्याला ते जमत नाही. तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस जे आहे ते करा. ही 4 वाक्य सोडवा, आपण त्याची उत्तरं बघूयात लगेच. आवाज येतोय ना माझा सगळ्यांना? हो सर. हो सर. सोडवा हे 4 सेंटेन्सेस, आपण त्याचं उत्तर बघूया. तर बघा, मॉडेल ऑक्झिलरी असणारी ही वाक्य आहेत, त्यामुळे आपल्याला नियम काय सांगितलाय की वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आणि कर्म शोधायचं आहे, त्यानंतर मिळालेल्या कर्मानं वाक्याची सुरुवात करायची आहे, त्यानंतर आहे तेच मॉडेल ऑक्झिलरी वापरायचं आहे, त्यानंतर मात्र बी हा शब्द वापरायचा आहे आणि बी हा शब्द वापरून नंतर क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं आहे, शेवटी बाय हे प्रिपोजिशन वापरून कर्त्याची द्वितीय लिहायची आहे. तर वी मस्ट सर्च इट, याच्यामध्ये कर्ता जर शोधायचा असेल तर हु मस्ट सर्च इट असा प्रश्न विचारावा लागेल, त्यानंतर वी असं उत्तर आपल्याला मिळेल आणि व्हॉट मस्ट वी सर्च असा प्रश्न विचारल्यानंतर इट हे उत्तर मिळेल जे कर्म असेल. त्या कर्मानं वाक्याची सुरुवात करायची, इट, त्यानंतर मस्ट हे मॉडेल ऑक्झिलरी आहे तसं वापरायचं, त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, त्यानंतर सर्च हे क्रियापद आहे मुख्य क्रियापद, त्याचं तिसरं रूप वापरायचं सर्चड, इट मस्ट बी सर्चड, त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन वापरायचं आणि वी ची द्वितीय अस अशी वापरायची आहे. अशा पद्धतीने हे वाक्य जे आहे ते आपल्याला तिथं सोडवता येते. त्यानंतर शी शुड स्टडी इंग्लिश असं आहे, तर हु शुड स्टडी इंग्लिश असं विचारल्यानंतर आपल्याला शी हा कर्ता मिळेल, त्यानंतर व्हॉट शुड शी स्टडी असा जर प्रश्न विचारला तर इंग्लिश हे उत्तर आपल्याला कर्म म्हणून मिळेल. त्याच कर्मानं वाक्याची सुरुवात करायची इंग्लिश, त्यानंतर शुडला शुड आहे तसं वापरायचं मॉडेल ऑक्झिलरी, त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं परत एकदा पॅसिव्ह करण्यासाठी, त्यानंतर स्टडीचं तिसरं रूप स्टडीड वापरायचं आहे, त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन वापरून कर्त्याची द्वितीय शी ची द्वितीय हर अशी घ्यायची आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे आय मे राईट द पेपर, तर हु मे राईट द पेपर, आय हा कर्ता मिळाला,
व्हॉट मे आय राईट, द पेपर हा कर्म मिळाला, द पेपर या कर्मानं वाक्याची सुरुवात करायची. द पेपर, मे हे ऑक्झिलरी आहे त्याला मॉडेल ऑक्झिलरी आहे त्याला तेच वापरायचं मे. त्यानंतर बी हे क्रियापद वापरायचं. त्यानंतर राईटचं तिसरं रूप रिटर्न वापरायचं आणि बाय हे प्रिपोजिशन आपण आय ची द्वितीय मी अशा पद्धतीने वापरायचे. शेवटचं वाक्य आहे ही माइट कॅच द बस, असं सेंटेन्स आहे. तर हु माइट कॅच द बस ही असं उत्तर मिळेल जे कर्ता आहे त्या वाक्याचं. आणि व्हॉट माइट ही कॅच असा जर प्रश्न विचारला तर द बस हे आपल्याला कर्म मिळेल. त्या कर्मानं वाक्याची सुरुवात करायची. द बस माइट ला माइट आहे तसं लिहायचं. द बस माइट. त्यानंतर बी हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं. त्यानंतर कॅचचं तिसरं रूप CAUGHT कॉट वापरायचं. द बस माइट बी कॉट. त्यानंतर बाय हे प्रिपोजिशन वापरून ही ची द्वितीय हिम अशी वापरायची. अशा पद्धतीने आपल्याला मॉडेल ऑक्झिलरी असणाऱ्या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस जे आहे ते करता येईल. तर याच्यानंतरचा जो प्रकार आहे, याच्यानंतरचा प्रकार आपल्याला पुढच्या लेक्चरला बघायचा आहे. आपला शेवटचं लास्टचं लेक्चर जे आहे ते आपलं आहे. लास्टचं लेक्चर बुडवू नका, कारण महत्वाचा भाग जो आहे. तर याच्यानंतरचा जो नेक्स्ट प्रकार आहे आपला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सचं पॅसिव्ह, हे आपल्याला पुढच्या लेक्चरला बघायचं आहे. शेवटचं जे लेक्चर आहे आपलं त्या लेक्चरमध्ये आपल्याला प्रश्नार्थक वाक्याचं इनडायरेक्ट पॅसिव्ह करणे ते बघायचं आहे. महत्वाचा भाग आहे, कारण अशी वाक्य जर विचारली गेली तर करायला थोडीशी अवघड आहेत ही. त्यामुळे लक्षपूर्वकपणे ऐकण्यासाठी तयार राहायचं आहे सगळ्यांनी शेवटच्या लेक्चरला. त्या लेक्चरमध्ये आपण ते पूर्ण करणार आहोत आणि ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइसचा पार्ट आज आपला कम्प्लीट होतो. शेवटच्या लेक्चरला तो पूर्ण होईल.